आपण आपल्या स्वतःच्या सर्जनशीलतेचा वापर करून, क्रिएटिव्हिटीचा वापर करून सुंदर असे बुकमार्क तयार करणार आहोत. सगळ्यांकडे कलर पेन आणि बुकमार्कसाठी साहित्य आहे का? दाखवा बरं काय काय साहित्य तुमच्याकडे. हां, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बुकमार्क म्हणजे काय. तर बघा, आपल्याकडे ही आपल्या बालवाचनालयातील, आपल्या ग्रंथालयातील सुंदर पुस्तक आहे. हां, तर हे पुस्तक आहे आम्ही चांगले होणार. आणि तुमचं जर आज पान नंबर 20 पर्यंत वाचून झालं तर तुम्हाला तुमच्या लक्षात येण्यासाठी आपण असं इथे एक सुंदर असा बुकमार्क ठेवणार आहोत. आणि ते पुस्तक असं ठेवणार आहोत म्हणजे उद्या जेव्हा तुम्ही पुस्तक उघडणार तेव्हा तुमचं कोणतं पान चाललंय, पान नंबर 21 हे तुमच्या लक्षात येईल. मग हे बुकमार्क नुसतेच पांढरे किंवा प्लेन ठेवण्यापेक्षा आपण याला सुंदर अशा मोटिवेशनल सुविचारांनी, त्यानंतर अशा काही वेगवेगळ्या तुमच्या अभ्यासाच्या काहीतरी सूत्र असतील गणिताचे किंवा मराठीचे सुविचार असतील किंवा आणखी काही गोष्टी असतील, त्याने आपण हे सुंदर असे बुकमार्क काय करणार आहोत, आता सजवणार आहोत. आणि इयत्ता 4थीच्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये बुकमार्क ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती आज आनंददायी शनिवार या उपक्रमासाठी निवडलेली आहे. अचानक आज इंग्रजीचं काय ॲक्टिव्हिटी घ्यावी म्हणून विचार करत असताना पालकांनाही आनंद वाटेल अशी ही सुंदर ॲक्टिव्हिटी पालकांच्या समवेत चालू आहे. खूप सुंदर सुंदर बुकमार्क्स या बालचक्री बनवलेली आहेत. आज तुम्ही घरी जाताना जे गोष्टीचं पुस्तक घेऊन जाणार आहेत, तर मग या बुकमार्कचा उपयोग तुम्ही त्या गोष्टीच्या पुस्तकात ठेवण्यासाठी कराल का? सगळेजण कोण कोण करणार?